तुलसीदासाने सांगितल्याप्रमाणे अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दिन्हू जानकी माता. हनुमंताला जानकीने म्हणजे सीतेने वर दिला. बर दिन्हू म्हणजे वर दिला की तू अष्टसिद्धीचा आणि नवनिधीचा दाता होशील, प्राप्त करता होशील. अष्टसिद्धी आपण आधीच्या शॉर्ट मध्ये बघितलेल्या आहेत. आज आपण नवनिधी कोणच्या ते बघणार आहोत. अष्टसिद्धीर नवनिधी प्राप्ता हनुमंते अंजसा सीताया दत्तमेतुम वरम भक्तुत्तमम महत्. पहिलं नवनिधी 9 ट्रेजर हाऊसेस पैकी पहिलं नवनिधी आहे पद्म. पद्म कशाचं प्रतीक आहे? स्पिरिच्युअल वेल्थ, प्युरिटी आणि फॉर्च्यून. महापद्म म्हणजे ग्रेट लोटस, अबेंडन्सचं प्रतीक आहे, मटेरियल वेल्थचं प्रतीक आहे. शंख, प्रत्येक पूजेमध्ये शंख असतो. शंख म्हणजे प्रसिद्धी, शंख म्हणजे पावित्र्य, ऑस्पिशियसनेस अँड साऊंड एनर्जी, ध्वनीचं प्रतीक आहे. मगर, क्रोकोडाईल हे फेरोसिटीचं प्रतीक आहे, आक्रमकतेचं प्रतीक आहे. तसंच ते सुप्त धनाचं प्रतीक आहे, प्रोटेक्शनचं प्रतीक आहे. कासव, प्रत्येक देवालयामध्ये कासवाची प्रतिमा असते. कासव म्हणजे स्टॅबिलिटी, स्थिरता, लॉंगिविटी म्हणजे दीर्घकालिक जीवन आणि एन्ड्युरन्स म्हणजे सहनशक्ती. मुकुंद, मुकुंद, हरीचं नाव आहे मुकुंद, लिबरेटिंग ट्रेजर, तुम्हाला मुक्त करणारी धनसंपत्ती, स्पिरिच्युअल वेल्थ, आध्यात्मिक संपत्तीचं प्रतीक मुकुंद आहे. नंद, डिलाइट, आनंद, ब्लिस, प्रॉस्पेरिटी आणि हॅपीनेस म्हणजे नंद. नील, सॅफायर, हा मिस्टिकल पॉवर असणारा हा रंग आहे, एनर्जी युक्त आहे, स्पिरिच्युअल एनर्जीचा संकेत आहे. खर्व, ड्वार्फ ज्याला म्हणतात, द डिव्हाइन रिसोर्सेस, कॉम्पॅक्ट, कंडेन्स फॉर्म ऑफ पॉवर, अति संपृक्त असलेली शक्ती म्हणजे ड्वार्फ. या नवनिधीने हनुमंत सिद्ध आहे.